महत्वाची बातमी काँग्रेस सपा आरजेडी ठाकरेंची सेना तृणमूल काँग्रेसनं जेपीसीवर बहिष्कार टाकलेला आहे। शरद पवारांचा पक्ष मात्र जेपीसीवर कायम आहे। 130व्या घटना दुरुस्ती संदर्भात जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीची स्थापना झालेली होती। काँग्रेस सपा ठाकरेंची सेना आणि आरजेडीचा जेपीसीवर बहिष्कार। मविया म्हणून आगामी निवडणुकीला सामोरे जा काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीमध्ये नेत्यांचा हा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। वंचितसोबत युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून स्थानिक स्तरावर मविया आणि वंचित निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसचे नेते लवकरच युतीसाठी प्रकाश आंबेडकरांना संपर्क साधणार आहेत असंही सूत्रांकडून कळतंय। दरम्यान मराठवाड्यामध्ये वंचितकडून काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी करण्याच्या संदर्भात प्रस्ताव देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मवियाच्या घटक पक्षांसोबत सूर जुळत नाही त्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता। आरपीआय त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे। कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत। कुठे महादेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आमची आघाडी होत आहे। हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव या व्यतिरिक्त अजून कोणत्याही जिल्हाध्यक्षांनी इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही। कोल्हापूर नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी काँग्रेसची राजू शेट्टींसोबत युती झाली आहे। कोल्हापूरसह सातारा, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा युतीसाठी वंचितचा प्रस्ताव आहे। भाजप विरोधात लढण्याची वंचितची भूमिका आहे। ज्या जिल्ह्यातून आघाडीचा प्रस्ताव येईल त्या जिल्ह्यामध्ये आघाडी करणार असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे। जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हटलं अर्जुन खोतकरांनी। जालन्यामधल्या भाषणात आमदार अर्जुन खोतकरांचं हे विधान आहे। महाराष्ट्र राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातला खरा मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब